केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपा सरकार आल्यानंतर मंगळवारी पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात त्यांनी नोकरदार, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। सत्ताधारी भाजप नेत्यांकडून स्वागत तर महाविकास आघाडीसह शेतकरी संघटनांनी घोर निराशादायक अर्थसंकल्प असल्याची टीका केली। तर या अर्थसंकल्पावर सत्ताधारी, विरोधी राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। देशाचा अर्थसंकल्प मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलाय, पण हा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसलेत। महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशात सर्वात जास्त जीएसटी संकलन देणार आहे, तरी पण अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही। यातूनच भाजप सरकारचा महाराष्ट्राबाबत आकस दिसून येतोय। जनतेची घोर निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांच्या विकासाचा आणि प्रगतीला पूर्ण प्राधान्य दिले। सहकार क्षेत्रासाठी देशव्यापी व्यापक धोरणही प्रथमच जाहीर झालं। त्याचबरोबर कर सवलतीचा निर्णय मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा असल्याचे आमदार सुधीर गाडगे यांनी मत व्यक्त केले। सर्वसमावेशक, सामान्य जनतेला दिलासा देणारा असा अर्थसंकल्प असल्याचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं। देशाच्या अर्थसंकल्पात यंदाही महाराष्ट्राच्या पदरी घोर निराशा पडली आहे। मागील वेळी बिहार आणि आंध्र प्रदेशला अनुक्रमे 26 व 15,000 कोटींचा निधी दिला। यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही विशेष निधीची तरतूद झाली नसल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी व्यक्त केली आहे।